मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढवण्याच्या सूचना या प्रकरणी तपास करत असलेल्या SIT अर्थात विशेष तपास पथकाला देण्यात येतील असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। भाजपाचे प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी 2019 ते 2021 या 3 वर्षात 65 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं असून यात काही जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला तपासाची व्याप्ती वाढवून 2006 पासून चौकशी करायच्या सूचना देण्यात येतील आणि लवकरात लवकर तपास पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। मिठी नदीतून नेमका किती गाळ काढला गेला आणि तो कुठे टाकण्यात आला याबद्दल SITला पुरेशी माहिती मिळालेली नसून त्यांनी वेळ वाढवून मागितलाय असंही त्यांनी नमूद केलं। या प्रकरणाचा तपास राजकारण न करता व्हावा, यात जे सामील असतील त्यांना शोधून काढू, तसे निर्देश SITला दिले आहेत असं आश्वासन सामंत यांनी दिलं। दोन 2012 पासून 2019 पर्यंत जर आपण बघितलं तर मधल्या 4-5 वर्षामध्ये संथ गतीने गाळ काढण्यात आला, परंतु नंतर जो गाळ काढण्यात आला त्याचं देखील कॅल्क्युलेशन अजूनही SITला कळत नाहीये। त्याच्यामुळे SITनं असं सांगितलं की आम्हाला जरा मुदत द्या, मुदतीनुसार जर आम्ही वाढीव मुदतीनुसार जर आम्ही तपास केला तर 2012च नाही ज्याचा उल्लेख परब साहेब तुम्ही या ठिकाणी केला, 2006 पर्यंत देखील त्यांना जावं लागणार आहे। 2006 पासून देखील त्यांना तपास करावा लागणार आहे आणि नुसता गाळाचा तपास करून उपयोगाचा नाही, तर त्यावेळी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं देखील झाली 1500 कोटी रुपयाची आणि ती इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं झाली त्याच्यामध्ये देखील प्रायमा फेसी असं दिसतंय की काही ठिकाणी कामच झालेली नाही। या भ्रष्टाचारामध्ये राजकारण आणण्यापेक्षा जे खरे कोण याच्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे SITचं काम आहे आणि तसे निर्देश SITला दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात गल्ले बोरगाव इथे आलं पिकावरील स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतच्या निर्णयाची निधीची उपलब्धता तपासून धोरणात्मक कार्यवाही केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती। हे केंद्र स्थापन करण्यास नियोजन विभाग आणि वित्त विभागानं अनुकूलता न दर्शवल्यामुळे यासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही अशी माहिती कोकाटे यांनी सभागृहात दिली। मात्र अशी संशोधन केंद्र स्थापन होण्यासाठी सरकार सकारात्मक असून पुन्हा हा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला जाईल असं आश्वासन कोकाटे यांनी दिलं। पावसाळी अधिवेशनात सरकारकडून सर्वसामान्यांसाठी आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळालं नाही अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवर आंदोलन केलं।